या ठिकाणी उपस्थित असलेले देशाचे नेते आदरणीय शिंदे साहेब, ज्यांना अभिष्टचिंतन करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालो आहोत, ते सोलापूर जिल्ह्यातले एक अतिशय वादळी नेतृत्व, आमचे स्नेही आदरणीय दिलीप मालक माने साहेब, मंचावर असणारे या विभागाच्या नूतन खासदार आमची भगिनी प्रणितीताई, आमच्या वहिनी साहेब, मंचावर असणारे सर्वच नावं घेण्यामध्ये मी वेळ घालवत नाही आहे, उशीर झालेला आहे. सर्वच या विभागाच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा असे सर्व व्यासपीठावरील थोर नेते मंडळी, सर्व माने परिवार, इथं माने परिवारावर प्रेम करणारे उपस्थित सर्व सोलापूर शहरासह ग्रामीण भागात आलेले बंधू आणि भगिनींनो, आज आपण सगळेजण माने मालकांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी इथं उपस्थित झालो आहोत. वेळ फार झालेला, मी फारसं काय मग आपल्यापुढे बोलणार नाही, परंतु माने साहेबांची दुसरी पिढी आहे, तिसरी पिढी आहे की या भागामध्ये समाजकारण करते. दिलीप मालक हे राजकारणामध्ये आल्यापासून माझी आणि त्यांची मैत्री आहे. आम्ही दोघांनी विधानसभेत असेल, जिल्हा बँकेत असेल किंवा सहकार्यामध्ये असेल हे काम केलेलं आहे. माने दादाबरोबर सुद्धा मला काही दिवस काम करण्याची संधी मिळाली. माने दादांचा वारसा पुढं अतिशय कणखरपणे नेण्याचं काम दिलीप मालक करतायत. माने दादांनी शेवटच्या क्षणापर्यंत, आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेला त्यांना हॉस्पिटलला मुंबईला ऑपरेशनला न्यायचं होतं, त्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी रिक्षावाल्यांच्या संपासाठी म्हणून करता आंदोलन केलं होतं. तशा प्रकारे समाजासाठी म्हणून करता काम करायचं. त्याच्यामध्ये सत्ता असो नसो, सत्ता आपल्या असो सत्ता विरोधकांची असो, शेवटी समाजासाठी काम करायचं म्हणून या मंडळींनी कधीच तडजोड केलेली नाही. आणि त्या कुटुंबातले दिलीप मालक आज त्या ठिकाणी अतिशय जिद्दीनं काम करतायत. मी अधिक आपला वेळ घेणार नाही आहे, पण दिलीप मालकाने आत्तापर्यंत मला त्यांची वयच कधी सांगितलं नाही. आज मी तिथं बघितलं ते 62 वर्षाचे आहेत. त्यांना अनेक वेळा वाढदिवसाला तुमचं वय किती आहे मला ओळखाना म्हणायचे वय, परंतु 62 वर्षाचं वय असताना सुद्धा 26 वर्षाच्या तरुणाला लाजून अशा प्रकारचं काम ते करतात. मी सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना करेन की त्यांना उदंड आयुष्य लाभो. आणि शिंदे साहेब, तुम्ही इथं आहात, सगळ्या जनता जनार्दन इथं आहे. येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये त्यांना तुम्ही सगळेजण आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.